शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं YouTube चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. नमस्कार. मागच्या भागात मी म्हणलो होतो की आपण बेसल डोस देताना आपल्याला बेसल डोस द्यायचा नाहीये, पण शेतकरी तयार होणार नाहीत म्हणून मी विनंती केली होती की काही भागामध्ये आपल्याला ते सोडायचंय, काही 5 गुंठे 10 गुंठे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसल डोस वेगळ्या पद्धतीने द्यायचा आहे. समजा तुम्ही हा अर्धा एकर पर्यंत भाग जर सोडला आणि त्या अर्ध्या एकरला जर बेसल डोस देण्याची पद्धत आम्ही जी सांगतोय त्या पद्धतीने जर केली तर तुमच्याच शेतामध्ये तुम्हाला दोन्ही प्लॉटमध्ये तुमच्याच ज्याला बेसल डोस तुमच्या पद्धतीने दिलाय तो आणि ज्याला बेसल डोस आम्ही म्हणतोय त्या पद्धतीने दिला तो, याच्यातला फरक तुम्हाला जाणून येईल. काय करायचंय, जनरली आपण सगळेजण रासायनिक खतच बेसल डोस मध्ये भरतो. बेसल डोस भरत असताना काही विशिष्ट ग्रेड जर आपण सिलेक्ट केले आणि त्याचा बेसल डोस दिला तर ते अधिक चांगलं राहील. तो पण फार मोठा विषय होईल, त्याच्यावर आपण चर्चा करू. तुम्ही जर फोन केला तर आम्ही ते सांगण्याचा पण तुम्हाला प्रयत्न करू. पण तुमच्या डोक्यामध्ये जे आहे की आपल्याला बेसल डोस हा द्यायचा आहे, तर त्याला मर्यादा नाहीये. कोणीही शेतकरी कितीही बेसल डोस म्हणजे किती गोण्या द्यायच्या हा जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठरवतो. कोणत्या द्यायच्या म्हणजे ग्रेड कोणते द्यायचे तो तेच ठरवतो, किंवा युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश असं वेगळं आणून द्यायचं का हे पण तोच ठरवतो. हे सगळं शेतकरी आपल्या आपल्या बुद्धीनुसार आपल्या आपल्या मतानुसार देतो. आपल्याला याला मर्यादा घालायची. याला मर्यादा घालताना आपल्याला बेसल डोस मध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की फक्त 65 ते 70 किलोच फक्त आपल्याला एका एकरला बेसल डोस द्यायचा आहे. आणि हा बेसल डोस आपल्याला जे दाणेदार स्वरूपातलं खत आपल्याला मार्केटमध्ये मिळतंय ते दाणेदार स्वरूपातलं खत आपल्याला वेगळ्या पद्धतीने द्यायचंय. काय ही वेगळी पद्धत, तर आपण जे बेसल डोस आपण ज्यावेळेस जमिनीमध्ये टाकतो ते टाकल्यानंतर त्याला मग पाणी लागणे, त्याचं ते विरघळणे, त्याचं विघटन होणे आणि त्याचं विघटन होऊन उपलब्ध स्वरूपामध्ये ते तयार होणे आणि मग ते पिकाला उपलब्ध व्हायला सुरुवात होणे. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच शास्त्रज्ञांकडून हे ऐकलंय की आपण जमिनीमध्ये जो रासायनिक खताचा दाणेदार फॉर्म मधला जो बेसल डोस देतो तो लागू व्हायला 21 दिवस लागतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आपण आज बेसल डोस टाकलाय आणि रोप लागलाय तर मग 21 दिवस आपल्या टमाट्याला काय ते मिळेल का? आता या वैज्ञानिक वादात आपल्याला जायचं नाही. ते त्या दिवसापासून मिळतं तर ते 21 दिवसानंतर मिळतं ते आता ती माती, ते खत आणि ते झाड रोप त्यांनाच माहिती, असं आपण त्यांच्या स्वाधीन करून टाकू. पण आम्ही त्याच्यात थोडीशी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही असं सांगतोय शेतकऱ्यांना की तुम्ही त्या खताला जमिनीत टाकून मग त्याचं विघटन करायला लावण्याला वेळ लावण्यापेक्षा आपण त्या खताचं जमिनी बाहेरच विघटन करून घेऊ आणि मग ते विघटन करून आपण आपल्या ड्रीप मधून ते देऊ. याने काय होईल की विघटन आपण जमिनीच्या बाहेरच करून घेतल्यामुळे विघटन झालेलं खत त्याला मिळाल्यामुळे ताबडतोब लागू होण्याचं प्रमाण वाढेल आणि त्याचे परिणामही आपल्याला लवकर दिसायला लागतील. मग काय ही विघटन करण्याची पद्धत, तर ही एक विशिष्ट पद्धत आहे. तो पद्धत जर पूर्ण वर्णन करून सांगितली तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग आपण कंटाळून जाऊ. मी 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात थोडस तुम्हाला सांगतो की आपल्याला विघटन करायचं कसं आहे, पण मी ही जी थोडक्यातली माहिती सांगतोय त्यावरून तुम्ही कुठल्या तरी एखाद्या निष्कर्षाला पोहोचून हे तर आम्हाला माहिती असा त्याचा अर्थ काढू नका. म्हणून मी म्हणतो की आपल्या शेतीमध्ये आपल्याला तो प्रयोग करून बघावा लागेल, तेव्हा ते आपल्याला कळेल. तर आपल्याला काय करायचंय, पहिले 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आहे. मी 1 एकरचं प्रमाण सांगतोय. शेतकऱ्यांनी ते आपल्या आपल्या पद्धतीनं मग त्या प्रमाणात करून घ्यावं. त्या 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपल्याला एक साधारण 100 ते 125 लिटर पाणी भरायचंय आणि त्याच्यामध्ये ती 40 किलोची खताची बॅग आणून टाकायची आहे आणि ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि काही बॅक्टेरिया मिळतील आपल्याला, ते बॅक्टेरिया त्याच्यात टाकायचे विघटन करायला. ते टाकून घेऊन ते सगळं कालून द्यायचंय आणि 8 दिवस आपल्याला ते खत मुरू द्यायचंय. त्या 8 दिवसात आपण 1-2 वेळा त्याला सकाळ संध्याकाळ ढवळलं तर खूपच चांगलं. आणि नंतर त्याला ढवळल्यानंतर म्हणजे हे सगळं टाकून 200 लिटर पाणी फुल करायचं आणि ते तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ते आपल्या पिकाला सोडायचंय. असं ही एक पद्धत आहे आणि ही आवर्जून तुम्ही करून पहा.
की जे बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये टाकू, जीवाणू जे आपण त्याच्यामध्ये टाकू, त्याने विघटन झाल्यानंतर ते खत गेल्यानंतर काय त्याच्यामध्ये चमत्कार घडतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सगळा उपक्रम खत देण्याचा जवळपास जर आपण 50-50 लिटर जरी द्यायचं ठरवलं तरी 10-12 दिवसापर्यंत तो जाणार आहे. ही आपली खत देण्याची पद्धत आहे. याशिवाय मग तुम्ही जर त्याच्यात सेंद्रिय खत देणार असाल अतिउत्तम, बरेच चांगले सेंद्रिय खत पण बाजारात मिळतात. पण रासायनिक थोडस सुरुवातीला आपण दिलं पाहिजे. एकदम रासायनिक आपल्याला बंद करायचं नाहीये, याची आपल्याला काळजी घ्यायची. तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी ही पद्धत सगळ्याच पिकांना, सगळ्या भाजीपाला पिकांना, सगळ्या इतर पिकांना लागू आहे. धन्यवाद.